नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे तसबीर. कथेचे लेखक आहेत दिवाकर वसंत हेजीब. कथेला आता सुरुवात करू. आनंदा सुर्वेचे वडील शाळा मास्तर होते. आनंदा मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता, त्यामुळे त्याच्या जीवनाबद्दलच्या अपेक्षा फार काही बुलंद नव्हत्या. आपण बरं आणि आपलं काम बरं या उक्तीने वागणारा हा आनंदा. शिक्षण संपल्यावर सुदैवाने त्याला सरकारी नोकरी मिळाली. नोकरीत 3 वर्ष झाली आणि नियमाप्रमाणे त्याचं नाव बदलीसाठी सुचवलं गेलं. शिवाय साहेबाचा कुणी माणूस होता, त्याला या गावात ठेवण्यासाठी आनंदाची बदली झाली. त्याची बदली तालुक्याच्या गावी झाली. या तालुक्याला संस्थानी बाज होता. खळखळ न करता आनंदा बदलीच्या ठिकाणी रुजू झाला. 2 दिवस त्याची राहायची सोय हेडमास्तरांच्या कृपेने शाळेत झाली. आनंदाने शाळेतील स्थानिक व्यक्ती जाधव यांना जागा मिळवून देण्याची विनंती केली. शाळा सुटल्यावर आनंदा आणि जाधव दोघे गावात असलेल्या बापू शेठच्या वाड्याकडे निघाले. 1-2 गल्लीबोळ ओलांडून ते बापू शेठच्या वाड्याजवळ आले. वाड्याला मोठा दरवाजा तर होताच, शिवाय त्याला दिंडी दरवाजाही होता. जाधवांनी बापू शेठना आवाज दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आतून आवाज आला. कोण आहे? जाधव म्हणाले, मी जाधव, वरच्या आळीत राहणारा. आलो आलो म्हणत बापू शेठने दिंडी दरवाजा उघडला. त्या दरवाजाकडे पाहत आनंदा आश्चर्यचकित झाला. जाधव आणि आनंदा ओसरीवर बसले. जाधवांनी आनंदाची आणि बापू शेठची एकमेकांना ओळख करून दिली. घरमालक बापू शेठ अगदी साधे सुधे होते. अंगात पांढरी कोपरी, गळ्यात जानवं, छातीवर रुळणारी रुद्राक्षांची माळ, कपाळावर गंध आणि करवत काठी धोतर असा त्यांचा वेश होता. बापू शेठनी पत्नीला हाक मारली आणि चहा करायला सांगितला. चहापान झाल्यावर बापू शेठने अडकित्याने सुपारी कातरली आणि तोंडात टाकली. ओसरीवर टांगलेल्या कंदिलाची वात मोठी केली. कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात बापू शेठ पुराण पुरुषासारखे दिसत होते. थोडं खाकरून ते म्हणाले, जाधव, आता बोला, काय काम काढलं आमच्याकडे? जाधवांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला. म्हणाले, हे आनंदा सुर्वे यांची आपल्या शाळेत नेमणूक झालीये. एकटेच आहेत. आई वडील जिल्ह्याच्या गावी असतात. एकटेच आहेत ते. त्यांना राहायला जागा हवीये. मी त्यांना म्हणालो, अहो काळजी कशाला करता, बापू शेठ काही आपल्याला नाराज करणार नाहीत, म्हणूनच तुम्हाला भेटायला आलोय. त्यावर बापू शेठ म्हणाले, सुर्वे साहेब, हा मोठा चिरेबंदी वाडा आमच्या आजोबांनी त्यावेळेचे संस्थानिक सरदार बांडे यांच्याकडून 200 रुपयांना खरेदी केला होता. सरदारांनी इथला सगळा जमीन जोमला विकला आणि ते इंदूरला का कुठे निघून गेले. त्यानंतर त्यांनी कुणाशीही संपर्क ठेवला नाही. आमच्या 3 पिढ्या या वाड्यात नांदल्या आहेत. आमची ही 4थी पिढी. वाड्याच्या पुढच्या भागात आम्ही राहतो. घराचा मागील भाग आम्ही भाजीपाला आणि फुलझाडांसाठी राखीव ठेवलाय. रोज सकाळी आम्ही त्या भागात जाऊन फुलं आणि भाजी घेऊन येतो. आमच्याकडे पाण्याचा प्रश्न नाहीये. मागच्या बाजूला असलेली विहीर तुडुंब भरलेली असते. जसा पुढे वाड्याला दरवाजा आहे, तसा वाड्याच्या पाठीमागे सुद्धा दरवाजा आहे. घरात काही कार्य निघालं तर आम्ही पाठीमागच्या खोल्या वापरतो. इतर वेळी त्या कुलूपबंदच असतात. आमच्या वाड्यात वीज नाही, म्हणजे ती विकत घेण्याच्या भानगडीत मी पडलोच नाही. मी तुम्हाला मागच्या बाजूची जागा दाखवतो. ती एकदा पहा. तुम्हाला पसंत पडली की आपण भाडंही थोडं कमी करू. अहो, एवढ्या मोठ्या जागेत माणसांचा वावर हवा ना. उद्या 2 गडी बोलावून खोली स्वच्छ करून घेतो. तसेच मागच्या दरवाजाची किल्ली तुमच्याकडे देऊन ठेवतो, म्हणजे आपल्याला दोघांना ते सोयीस्कर होईल. जागा मोठी होती, सुंदर आणि हवेशीर होती. खोलीतील छताला झुमरं टांगलेली होती. भिंतीवर वाडवडिलांच्या तसबिरी टांगलेल्या होत्या. बापू शेठ म्हणाले, वाडा घेतल्यापासून झुमरं आणि तसबिरी यांना आम्ही काही हात लावला नाही. आहे अशा परिस्थितीत त्यांना ठेवलंय.
ही वाड्याची शान आहे. बांडे कुटुंबांनी वाडा सोडताना या वस्तू नेल्या नाहीत. एकूणात घर प्रशस्त होतं. खिडकीतून विहीर आणि लावलेली बाग दिसत होती. आनंदाने जागा पसंत केली. 1 महिन्याचं आगाऊ भाडं सुद्धा देऊन टाकलं आणि जागेची किल्ली घेतली. आनंदाचा राहण्याचा प्रश्न सुटला होता. आता पोटा पाण्याची तजवीज करायला हवी होती. त्याने बापू शेठनास विचारलं की इथे कुठे जेवणाची सोय होईल का. त्यावर बापू शेठ म्हणाले, पलीकडच्या गल्लीत भामाबाईंची खानावळ आहे, तिथे तुमची जेवणाची सोय होईल. वाड्याच्या बाहेर पडल्यावर आनंदा भामाबाईंच्या खानावळीत गेला. भामाबाईंना भेटून त्याने व्यवहार पक्का केला. महिन्याचे पैसे अगोदरच देऊन टाकले. ही भामाबाई जरा स्पष्ट व्यक्ती होती. ती म्हणाली, आमच्याकडे कालवण लाल भडक असतं, त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी असते, पोळी फक्त सणाला, नंतर कुरकुर चालणार नाही. आनंदाने ते सुद्धा मुकाट्याने मान्य केलं. आनंदा सुर्वेचं दैनंदिन जीवन सुरू झालं. सकाळची नित्यकर्मे आटपून तो लवकरच घराच्या बाहेर पडत असे. रस्त्यात टपरीवर चहा घेऊन तो शाळेत जात असे. दुपारी भामाबाईचा मुलगा जेवणाचा डबा आणून देत असे. संध्याकाळी तो शाळेतून उशिरानेच बाहेर पडायचा. गावात एक चक्कर टाकून तो भामाबाईंच्या खानावळीत जेवायला यायचा. आनंदा खानावळीत आला की सगळे जेवायला आलेले चकार शब्द न काढता जेवण करून निघून जात. आनंदाला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं. त्या रात्री आनंदाला घरी यायला खूप उशीर झाला होता. झपाझप पावले टाकत तो घराकडे आला. पाठीमागचा दरवाजा उघडून तो आत आला. दरवाजा बंद केला. खिडकी उघडून तो विहिरीकडे पाहायला लागला. विहिरीवर हिरवागार अंधुक प्रकाश पसरलेला होता. हे दृश्य पाहून उगाचच त्याचं मन विचलित झालं. पण निसर्गात अशा घटना घडत असतात, त्याचं कौतुक कशाला करायचं असं मनातल्या मनात म्हणत आनंदा खोलीचं दार लावून झोपी गेला. मध्यरात्री खळकन आवाज आला आणि त्या आवाजाने आनंदाची झोपमोड झाली. त्याला दिसलं की समोरच्या भिंतीवरती तसबीर खिळ्यातून सुटून खाली पडली होती. कदाचित उंदराने दोरी कोरतडल्यामुळे तसबीर पडली असावी असा तर्क करून तो अंथरुणातून बाहेर आला. त्याने कंदिलाची वात मोठी केली. समोरचं दृश्य पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तसबीर खाली जमिनीवर पडली होती, पण काचेचे तुकडे कुठेही पडलेले दिसत नव्हते. आवाज तर आला होता. शांतपणे त्याने तसबीर उचलली. भिंतीजवळ असलेल्या स्टूलावर तो उभा राहिला आणि शांतपणे त्याने तसबीर जागेवर अडकवली. थोड्याच वेळात तो निद्राधीन झाला. 2 दिवसांनी पुन्हा तोच प्रसंग घडला. अगदी तसाच नव्हे, पण त्यात किंचित बदल झाला होता. तसबीर पुन्हा खाली पडली. आनंदाने ती उचलून खेळायला लावली. आता काहीतरी घडेल म्हणून तो तसबिरीतल्या चित्राकडे पाहत राहिला आणि अचानक त्याला जाणवलं, त्या फोटोतल्या मुलीचे डोळे जिवंत झाले आहेत. ते आसवांनी डबडबले होते. फोटोतील मुलगी कुठेतरी टक लावून पाहत होती. त्या पाहण्यात करुणा होती, दयेची याचना होती. त्याला जाणवलं की मानसिक स्तरावर ती त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतीये. परंतु हा काय प्रकार आहे आणि याच्याशी आपला काय संबंध आहे हे त्याला कळेना. ही फोटोतील स्त्री कोण आहे? ती फोटोतच का राहते? मध्यरात्री ती दिसते, मग सकाळी कुठे जाते? असे प्रश्न त्याला पडले. खरं तर या वाड्यात तिचा वावर आपल्याला कधीच जाणवला नाही. या घटनेने एखादी व्यक्ती घाबरली असती, पण आनंदा घाबरला नाही. त्याला एक वाक्य आठवलं की भीती माणसाला दुबळं बनवते. मन ताळ्यावर आणून तो विचार करू लागला, हे भास असावेत का? हे मनाचे खेळ तर नव्हे. नक्कीच तो भास किंवा मनाचे खेळ नव्हते. ते एक अस्तित्व होतं. ही घटना नाकारून चालणार नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्याने बापू शेठची गाठ घेतली. ओसरीवर बसता बसता बापू शेठ म्हणाले, आनंदराव, आज कसं येणं केलं? चहा घेता घेता आनंदाने विषयाला हात घालता म्हणाला, बापू शेठ, माझ्या खोलीत रात्री काहीतरी अगम्य घडलं. अहो, त्या भल्या मोठ्या तसबिरीतील मुलीचे डोळे जिवंत झाले.
ती माझ्याकडे मदतीची याचना करत होती. हा काय प्रकार आहे? आणि याची तुम्हाला काही माहिती आहे का? जर माहिती असेल तर ती समजून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. यावर बापूशेठ म्हणाले, हा वाडा विकत घेताना आमच्या पूर्वजांना या वाड्याचा इतिहास वाड्याचे मालक सरदार बांडे यांनी सांगितला होता. त्यांच्याच घराण्यातील एका मुलीने मागच्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. परंतु आजतागयात त्याचा कोणालाही कधीही त्रास झाला नाही. किंबहुना त्या संदर्भात कुणाला कसलाही अनुभव आलेला नाही. आम्ही इथे राहतोय, पण आम्हाला त्याची पुसटशी देखील जाणीव कधी झाली नाही. परंतु ही गोष्ट कशी काय सगळ्या गावाला समजली मला ठाऊक नाही. बरं, अशा काही भयानक गोष्टी घडल्याही नाहीत. कुणीतरी वावडी उठवली. हे पहा, गावात लोक उचापाती करणारे असतात आणि एक सांगतो, चांगल्या गोष्टी समाजात लगेच पसरत नाहीत, तर अशा वावड्या लगेच कर्णोपकर्णी होतात. भामाबाईंच्या खानावळीत जेवायला गेल्यावर तमाम मंडळी गप्प का होतात आणि आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने का पाहतात याचा आनंदाला उलगाडा झाला. असेच काही दिवस गेले. घरात रात्री काहीच वेगळं असं घडलं नाही. हळूहळू आनंदा ती गोष्ट विसरून गेला. त्यानंतर अचानक मध्यरात्री तसबीर जमिनीवर पडली. आनंदा जागा झाला. जाणून बुजून त्याने त्या तसबिरीला हात लावला नाही. काही वेळानंतर त्या तसबिरीतून पाण्याचा लोंढा आला. त्या लोंढ्याबरोबर एक तरुणी वाहत आली. पाण्याने भिजल्यामुळे तिच्या अंगावरचे कपडे तिच्या शरीराला घट्ट चिकटले होते. आजूबाजूला नजर न टाकता ती पाण्याच्या लोंढ्याबरोबर सरळ विहिरीच्या रोखाने निघाली. तिने खोलीतल्या आनंदाची दखल सुद्धा घेतली नाही. आता मात्र आनंदाचं कुतूहल वाढलं. एक गोष्ट त्याला कळून चुकली की ती आपल्याला इजा करू इच्छित नाही. आनंदाने कंदिलाची वात मोठी केली आणि कंदिलाच्या प्रकाशात तो सुद्धा तिच्या मागून हळूहळू चालू लागला. आता ती विहिरीच्या कठड्यापर्यंत आली. विहिरीच्या आजूबाजूला 5 फुटांपर्यंत हिरवा अंधुकसा प्रकाश पसरला होता. विहिरीच्या काठावर गोलाकार बसलेल्या अनेक विचित्र आकाराच्या पुसट आकृत्या त्याला दिसल्या. आता त्या सावल्या फेर धरून नाचायला लागल्या. त्या नाचाला एक प्रकारचा ताल होता. त्यांचा तो घम घम आवाज हळूहळू टिपेला पोचला. क्षणार्धात त्या सावल्यांनी त्या निष्पाप मुलीला विहिरीत ढकललं. धडाम आवाज झाला. विहिरीतलं पाणी वर उसळलं आणि क्षणात सर्व काही शांत झालं. जणू काही घडलंच नाही. आनंदा मागे फिरला आणि खोलीत आला. पलंगावर पडल्यावर त्याची नजर तसबिरीकडे गेली. तसबीर मोकळी होती. कसलाही विचार न करता तो शांतपणे झोपी गेला. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री आनंदला रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने कानोसा घेतला. तो आवाज फोटोतल्या तरुणीचा होता. रडत रडत ती तसबिरीतून बाहेर आली. ती रडवेल्या स्वरात आनंदाला म्हणाली, माझ्या मृत्यूनंतर गावात सगळीकडे असं पसरवण्यात आलं की मी आत्महत्या केली आहे. या माझ्या आत्महत्येचं कारण गावाला कधीच कळलं नाही. पण ती आत्महत्या नव्हती, तो खूनच होता. आनंदाकडे दयेची भीक ती मागू लागली. अत्यंत हळहळून ती म्हणाली, मला या अभद्र यवनीतून सोडवा. जेव्हा माझा प्राण गेला तेव्हा मला खूप हलकं वाटू लागलं. पण काही क्षणच मी आत्महत्या केली नाही. ज्यांनी मला मारलं त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजून सुडाची भावना आहे. ही भावना काही केल्या मनातून जात नाही. ती अधिकच तीव्र बनत चालली आहे. या गोष्टीमुळेच माझा आत्मा या अंधाऱ्या जागेत आहे. मी या जागेत जे जे राहायला आले होते त्यांना माझी व्यथा सांगून त्यांच्याकडे मदत मागितली. मला अशा अवस्थेत पाहून त्यांची बोबडी वळाली. मदत तर दूरच, उलट ते दुसऱ्या दिवशी घर सोडून पळाले. मला सूड उगवायचा नाहीये. मला फक्त आणि फक्त मुक्ती हवी आहे. हे मुक्ती देण्याचं कार्य कुणी एकटा करू शकत नाही. हे एकट्याचं काम नाहीये. एकाची शक्ती अपुरी पडेल. तुम्ही दयाळू आहात, निडर आहात, म्हणून मी तुमच्याकडे आशाळभूतपणे पाहती आहे. तुम्ही मला मुक्त करणार ना? पुन्हा तिने विनंती केली.
तिच्या त्या गोड आणि लाघवी शब्दांनी आनंदा विरघळून गेला. आनंदाचं लक्ष तसबिरीकडे गेलं. ती तसबिरीत जाऊन बसली होती आणि तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळत होते. या घटनेनंतर आनंदाने निर्णय घेतला, तिला मुक्त करायचंच. दिवाळीच्या सुट्टीत तो आपल्या गावी आला. त्याच्या येण्याने त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. जेवण करून दुपारी तो त्याच्या जिवलग मित्र कैलासला भेटायला गेला. कैलासला त्याने आधीपासून इथपर्यंत सगळी अनुभवलेली हकीकत सांगितली. आनंदाने कैलासला मदत करायला तयार केलं. दोघेही हे आव्हान पेलायला तयार झाले. त्यांनी सर्वप्रथम दुकानातून बॅटरी खरेदी केली. न जाणो कंदील विझला तर बॅटरी जवळ हवी. दुसऱ्या दिवशी त्यांनी गावातून प्रयाण केलं. त्यांना वाड्यातल्या घरी यायला रात्र झाली. घराचा पाठीमागचा दरवाजा उघडून ते दोघे वाड्यात आले. वाड्यात सगळीकडे अंधाराचं साम्राज्य होतं. आकाशात काळे पांढरे ढग लपाछपीचा खेळ खेळत होते. गार वारा सुटला होता. रस्त्यावरच्या कुत्र्यांचा आवाज बंद झाला होता. आनंदने बॅटरीच्या प्रकाशात कैलासला विहीर दाखवली. त्याचवेळी विहिरीच्या बाजूच्या वळचणीतून एक सरपटणारा जीव उडी मारून अंधारात गडप झाला. दोघेजण खोलीकडे निघाले आणि थबकले. विहिरीच्या मागील दिशेने त्यांना माणसांच्या पुटपुटण्याचे आवाज ऐकू आले. त्यांनी लगेच त्या ठिकाणी बॅटरीचा प्रकाश टाकला, पण तिथे काहीच आढळलं नाही. भास झाला असावा असं म्हणत ते खोलीजवळ आले. खोलीचं कुलूप उघडलं आणि कुठलाही विचार न करता आवरून शांतपणे दोघे सुद्धा झोपी गेले. मध्यरात्र झाली. एकदम तसबीर पडल्याचा आवाज आला. त्या आवाजाने त्यांची झोप मोडली. खोलीत काचांचा खच पडला होता. त्या काचा वास्तवातल्या होत्या. त्या भग्न तसबिरीतून एक सुंदर तरुणी बाहेर पडली. तिचं लावण्य पाहून ते दोघे थक्क झाले. तिच्या अंगावरचे दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत होते. पायातल्या पैंजणांचा तालबद्ध आवाज करत ती आनंदाजवळ आली. तिचा चेहरा प्रसन्न नव्हता. चेहऱ्यावर उदासीची झाक होती. डोळ्यात मदतीची याचना दिसत होती. त्या दोघांकडे कटाक्ष टाकून हळूहळू ती विहिरीच्या दिशेने चालू लागली. आता हे दोघे तिला या भूत यवनीतून मुक्त करण्याच्या कामाला लागले. विहिरीच्या जवळ त्यांनी हवनाची सामग्री मांडली. हवन सुरू झालं. ती तरुणी विहिरीच्या काठावर बसली होती. हळूहळू त्या परिसरात हिरव्या अंधुक प्रकाशाचं धुकं दाटून आलं. विहिरीच्या भोवती काही अस्पष्ट विचित्र सावल्या फेर धरून नाचत होत्या. जशी हवनाची गती वाढली तसा त्यांच्या नाचाला वेग आला. अचानक ती तरुणी विहिरीवर उभी राहिली. आता ती विहिरीत उडी मारणार इतक्यात कैलासने तिचा हात पकडला आणि तिला खेचण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची ताकद अपुरी पडायला लागली म्हणून आनंदाने सुद्धा त्या दोघांना ओढायला सुरुवात केली. या ओढाताणीत ती तरुणी आणि कैलास दोघे सुद्धा विहिरीत पडले. पार तळाशी गेले. पाण्याचा मोठा फवारा उसळून वर आला आणि क्षणात सगळं काही शांत झालं. जसं काही घडलंच नाही. आनंदाला परिस्थितीचं भान आलं. तो थरथरत होता. त्याच्या समोर त्याचा मित्र नाहीसा झाला होता. भीती काय असते हे त्याला प्रथमच जाणवलं. धावत पळत त्याने खोली गाठली. कंदिलाची वात मोठी करून तो अंगाचं मुटकुळ करून पलंगावर आडवा झाला. आपला जीवा भावाचा मित्र गेल्याचं त्याला दुःख झालं, पण त्याहीपेक्षा त्याला त्या तरुणीने जो विश्वासघात केला त्याचं अधिक दुःख झालं. आपल्या मित्राच्या मृत्यूला आपण कारणीभूत आहोत ही सल त्याच्या मनात घर करून राहिली. त्याचं अंग घामानं डबडबलं होतं. झोप तर उडून गेली होती. सहज त्याने तसबिरीकडे पाहिलं. त्या तसबिरीत कैलास आणि ती तरुणी दिसत होती. त्यांचा चेहरा आनंदी दिसत होता. घाबरून आनंदाने डोळे गच्च मिटून घेतले. तसबिरीतून ती आनंदाला सांगत होती की कित्येक वर्षांपासून या क्षणाची मी वाट पाहत होते. तुमचे मी आभार मानते, कारण तुम्ही माझ्या प्रियकराची गाठ घालून दिली. आनंदा पुरता घाबरला. त्याला एक प्रश्न सतावत होता की उद्या कैलासच्या मृत्यूची बातमी गावात पसरणार, पोलीस चौकशीला येणार,
त्यावेळी आपण पोलिसांना काय सांगणार? आनंदा तापाने फणफणला. तापात तो बडबडू लागला. पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. 2 दिवस झाले. आनंदा शाळेत का आला नाही म्हणून चौकशी करण्यासाठी जाधव वाड्यावर आले. बापू शेठ बरोबर ते आनंदाच्या रूमजवळ आले. दार अर्धवट उघडं होतं. दार ढकलून ते खोलीत शिरले. खोलीत कोणीच नव्हतं. त्या दोघांचं लक्ष समोरच्या तसबिरीकडे गेलं आणि ते घाबरले. त्या तसबिरीत आता 3 व्यक्ती दिसत होत्या. बापू शेठना प्रश्न पडला की ही तिसरी व्यक्ती कोण? ती व्यक्ती इथे कशी आणि कधी आली? असे काही प्रश्न अनुत्तरितच राहिले. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.